यस्य निश्वसितं वेद यो वेदेभ्योऽखिलं जगत् निर्ममे तमहं वन्दे विद्यातीर्थं महेश्वरम्। अनसूयात्रिसम्भूतो दत्तात्रेयो दिगम्बरः स्मर्तृगामी स्वभक्तानाम् उद्धरता भवसङ्कटात्। नमोऽस्तु ते महादेवी शिवे कल्याणि शाम्भवी प्रसीद वेदविनुते जगदम्ब नमोऽस्तु ते। आनन्दमानन्दकरप्रसन्नं ज्ञानस्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमीड्यं भवरोगवैद्यं श्रीमद्गुरुं नित्यमहं नमामि। अवधूतचिन्तन श्री गुरुदेवदत्त। वेदाचार्य वेदमहर्षी परमपूजनीय घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षातला हा श्रावण मासातला हा कार्यक्रम वासुदेव निवास या ठिकाणी उद्यापासून संपन्न होणार आहे। त्याच्या पूर्वसंध्येला आज या ठिकाणी माननीय गिरीशजी बापट यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे आणि याच्याकरता ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला लाभलेली आहेत। माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झाल्यानंतर दीपप्रज्वलन आणि पूजन ते करतील, परंतु तत्पूर्वी मी विदुषी डॉक्टर सौ भाग्यलताताई पाटसकर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी 2 शब्द बोलावेत। वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम भारतवर्षामध्ये घैसास गुरुजींनी आयोजित केलेले आहेत। त्यापैकी हा एक कार्यक्रम आहे। वेदाचार्य विनायक भट्ट घैसास गुरुजी यांच्या आयुष्यामध्ये वेदाला फार मोठं स्थान होतं। वेद हे त्यांचं मर्मस्थानही होतं आणि त्यांचं बलस्थानही होतं। ते वेदाचे नुसते उपासकच नव्हते, तर वेदाचा प्रचार करावा आणि वेदाचे विचार हे जनसामान्यांपर्यंत पोचवावेत याची कळकळ त्यांच्यामध्ये होती आणि यासाठी त्यांनी काय काय नाही केलं। एक वैदिक म्हणून आणि वेदाचे उपासक म्हणून त्यांनी वेदपाठशाळा काढली आणि आत्तापर्यंत हजारभर वैदिक या वेदपाठशाळेने भारतवर्षाला दिलेले आहेत। त्याखेरीज त्यांनी ठिकठिकाणी वेदांची पारायणं केली। वेदांची पारायणं म्हणजे ऋग्वेद संहितेचं पारायण केलं। ऋग्वेद संहितेचं सामान्यतः सांगते की पारायण म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत तो ग्रंथ म्हणून काढणं, तर हे एक संहिता पारायण साधं पारायण झालं। त्याखेरीज एक वेगळ्या पद्धतीने हीच संहिता म्हणण्याचा प्रघात आहे, अजून वेगळ्या पद्धतीने म्हणण्याचा प्रघात आहे। म्हणजे 2-2 शब्द 2-2 शब्द, जसं भीमरूपी महारुद्रा, महारुद्रा वज्र हनुमान मारुती, असे पहिला दुसरा दुसरा तिसरा असं धरून म्हणण्याचा एक प्रघात आहे आणि 3 शब्द मागे पुढे करून असं करून म्हणण्याचा एक प्रघात आहे। त्याला घनपारायण असं म्हणतात। तर घैसास गुरुजींनी अशा अनेक प्रकारांनी संहिता म्हणण्याची पारायणं सुद्धा, म्हणजे ऋग्वेद म्हणण्याची पारायणं सुद्धा केली। एवढंच नाही तर त्यांनी एक वैशिष्ट्यपूर्ण पारायण केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी त्या क्रमाला म्हणजे शब्दांना बीजमंत्र लावला आणि त्याचं पारायण केलं। आणखीन पारायण असं केलं की पारायण बीजमंत्र लावून पारायण करताना क्रमाचंच म्हणतात त्याला, 2-2 शब्द 2-2 शब्द अभिषेकासह ते केलं। तात्पर्य असं की त्यांनी ही नस ओळखली होती की वेद या विषयामध्ये समाजाला खेचून आणण्याची ताकद आहे आणि त्याची वेदांची पारायण करीत स्वाहाकार सुद्धा त्यांनी 6 स्वाहाकार भारतभरामध्ये केले, मोठ्या कष्टाने केले ते, की यामध्ये जी ताकद आहे समाजाला खेचून आणण्याची, ही ताकद त्यांना हवी होती। कशासाठी हवी होती त्यांना ही ताकद, ही गोष्ट महत्त्वाची आहे। माणसं आली तर त्यांना सांगता येणार ना वेद काय महत्त्वाचे आहेत। हा केवढा सन्माननीय साठा आपल्या संचिताचा भाग आहे आणि हे आपल्या भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचं आहे। आपली संस्कृती, आपला धर्म ह्याच्यावर पोसलेला आहे। आज युनेस्कोनी वेदाला एक राष्ट्रीय मानव्याचं राष्ट्रीय संचित म्हणून जाहीर केलेलं आहे, पण परमपूज्य घैसास गुरुजींनी हे
संचित आहे आणि हे सांभाळलं पाहिजे. आणि हे सांभाळण्याची एकमात्र पद्धत म्हणजे लोकांच्या बुद्धीमध्ये त्यातला विचार ठेवणं. CD, DVD, कॅसेट ही सांभाळण्याची पद्धत नाही, तर गुरुजींनी ह्या विचारांनी आटोकाट प्रयत्न करून विविध प्रकारची अनुष्ठानं करून हा वेदाचा विचार लोकांपर्यंत पोचवण्याचा खूप प्रयत्न केला. कारण या निमित्ताने जी लोक जमायची त्यांच्या पुढे ते वेदांची व्याख्यानं आयोजित करायचे, ज्याच्या मार्फत लोकांच्यापर्यंत वेद हा विषय पोचेल. तर आता हाच धागा घेते आणि वेदांच्याबद्दल 4 शब्द मला सांगावेसे वाटतात ते मी सांगते. वेद हा विषय काही नव्याने आपल्या सगळ्यांना सांगायला पाहिजे असं नाही. 4 वेद आहेत, त्यांचं काही वेगवेगळं स्वरूप आहे. मला सांगायचा विषय असा आहे की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भारताच्या इतिहासावरती जर आपण विहंगम अवलोकन अशी दृष्टी टाकली तर आपल्या असं लक्षात येईल, जेव्हा जेव्हा या भारतवर्षावरती संकट आलं तेव्हा तेव्हा त्या वेळच्या मनीषींनी वेदाला हातात घेऊन वेदाने हा संदेश दिला आहे असं सांगून समाजाला त्या संकटामधून बाहेर काढलं. पहिली घटना घडली ती सांगते की इसवी सनापूर्वीचा 5व्या-6व्या शतकाचा काळ. या काळामध्ये श्रमण धर्म भगवान बुद्धांचा हा अतिशय चांगला आहे, मानवतावादी आहे, पण त्यातला जो श्रमण असण्याचा जो भाग आहे ना तो मोठा आकर्षक होता. झुंडीच्या झुंडी त्या श्रमण धर्माकडे खेचल्या जात होत्या. कितीही चांगलं असलं तरी संन्यास हा सगळ्यांना झेपण्यासारखा विषय नसतो आणि मग नंतर त्याचा त्रास होतो. हे ओळखून हे समाजावरचं संकट आहे की एक प्रकारे नादी लागल्यासारखा सगळा समाज त्या श्रमण धर्माकडे वळत चालला होता. तर मीमांसकांनी अशा वेळेला वेदांनी कर्म करायला सांगितलेलं आहे, वेदांचा कर्म हा अर्थ आहे, वेदांनी यज्ञ करायला सांगितलेला आहे, वेदांनी गृहस्थाश्रम स्वीकारून, कारण यज्ञ करायचे ते श्रमातच करता येतात, गृहस्थालाच अधिकार आहे, स्वीकारून आपल्या वेदसेवा करायला सांगितली आहे असा संदेश दिला. वेदा ही यज्ञार्थम अभिप्रवृत्ताः असं त्या वेदांवर अवलंबून असलेल्या एका ग्रंथाचं वाक्य आहे. आणि ते मीमांसकांचा तर एक विचार आहे की अमनाय हा क्रियार्थ आहे, यज्ञ करण्यासाठीच आहे. आणि खरोखरच या एका विचाराचं प्रतिपादन करून अत्यंत पद्धतशीर आर्ग्युमेंट सकट प्रतिपादन करून त्यांनी सगळ्या समाजाला पुन्हा एकदा कर्ममार्गाकडे खेचलं आणि परत एकदा समाज स्थिर झाला. आपल्याला आठवत असेल याच्यानंतर भारतामध्ये एक चांगलं सुवर्णयुग आलं होतं, चांगलं स्थिरस्थावर असा काळ आला होता. त्याच्यानंतर पुन्हा शंकराचार्यांच्या काळामध्ये असं झालं होतं की सगळा समाज तंत्राकडे ओढला जात होता. तांत्रिक स्वतःला 5वा वेद समजतात, म्हणजे तंत्राला स्वतः 5वा वेद असं ते मानतात. म्हणजे ते जे काही सांगतील ते वेदोक्तच आहे असा त्याचा अर्थ झाला. पण सर्वसामान्य समाजाचं जर आरोग्य, स्वास्थ्य, गती, मती, प्रगती विचारात घेतली तर तंत्र हा विषय मोठा अवघड आहे आणि तो सगळ्यांच्यासाठी नाही आहे. ज्याच्यासाठी आहे त्याने अवश्य जाऊ दे, पण जो तो उठून जर हे करायला लागला तर ती मोठी कठीण परिस्थिती होईल. याच्यावरती शंकराचार्यांनी सांगितलं की वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. शंकराचार्यांनी ह्या काळामध्ये ज्या पद्धतीने आणि जो काही धर्माचा प्रचार केला त्याच्यामुळे लोकांची या तांत्रिकांच्याकडे जाण्याची जी ओढ होती ती मागे आली, कमी झाली आणि एका वेदांनी सांगितलेल्या किंवा वेदोक्त अशा शुद्ध सात्विक धर्माकडे मार्गाकडे समाज पुन्हा एकदा वळला किंवा वळवला. आणि याच्यासाठी शंकराचार्यांनी वेदाचाच संदेश समाजाला सांगितला. 10व्या-11व्या शतकाचा इतिहास माहितीच असेल, अंगावरती शहारे आणणारा इतिहास आहे. देवळं फोडली जात होती, मूर्तिभंग होत होता. आता शंकराचार्यांनी त्यांची स्तोत्र आपल्याला माहिती आहेत. ज्या परमेश्वराचं, ज्या सगुण रूपाचं, साकार रूपाचं सुंदर वर्णन केलंय आणि ज्याच्या ठाई मस्तक ठेवून आम्हाला शांती मिळते आणि आधार मिळतो जगण्यासाठी, त्याच मूर्ती फोडलेल्या बघणं, भंगलेल्या पाहणं ही फार अवघड परिस्थिती होती. समाज सैरभैर झाला होता या सगळ्या काळामध्ये. आक्रमण होत होती, समाज अस्थिर होता, राजकारण स्थिर नव्हतं, हे सगळं आहे. आणि त्याच्याबरोबर समाजाचं मन सुद्धा भ्रमावं अशी परिस्थिती या काळामध्ये होती.
ह्याच्या वेळेला कोणाचा उदय झाला? संतांचा उदय झाला. भारताचा नकाशा डोळ्यापुढे आणावा. साधारण 10व्या-11व्या शतकापासून 16व्या-17व्या शतकापर्यंत सौराष्ट्रापासून सुरुवात करा किंवा महाराष्ट्रापासून करा, प्रत्येक प्रांतोप्रांती संत झालेले आहेत आणि त्यांनी प्रादेशिक भाषामध्ये सांगितलं. काय जे सांगितलं? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुलाची सांगितला. निजमुखे नाम घ्यावे, विठोबासी शरण जावे, अशा अर्थाचं की वेदांनी हेच सांगितले की भक्ती करा बाबांनो, परमेश्वराला शरण जा. हे परमेश्वराला शरण जा आणि दुसरा तो परमेश्वर सगळ्यांच्या हृदयात आहे. म्हणजे मूर्ती फुटली, भंगली, देऊळ फोडलं तर सैरभैर होण्याचं कारण नाही, तो तुमच्या आमच्या हृदयात आहे आणि तो सर्वत्र आहे. हे प्रादेशिक भाषेत, ज्या भाषेमध्ये समजेल लोकांना त्या भाषेमध्ये सांगण्याचं फार मोठं काम हे संतांनी त्या काळामध्ये केलं आणि परत एकदा समाजाला स्थैर्य दिलं. आणि साधन हेच की वेदांचं मंतव्य. परत एकदा काळपुरुषांनी कूस पालटली आणि पुन्हा एकदा एक अंधार आला. तो काळ होता पारतंत्र्याच्या पूर्वीचा. म्हणजे नुकतंच पारतंत्र्यात आपण जखडत चाललेलो होतो आणि हा जो काळ होता हा बौद्धिक पारतंत्र्याचा सुरुवातीचा काळ होता. पद्धतशीरपणे प्रचार करून असं सांगितलं होतं की भारताची ही जी अवनती झालेली आहे हिला कारण त्यांचे वेद, त्यांचा सनातन धर्म, त्या अंधश्रद्धा, ते बुरसटलेले रीतिरिवाज, त्या चमत्कारिक ते विचार आणि हे सगळं झालेलं आहे त्या वेदांमुळे. सबब वेद हे कामाचे नाहीत. मी हे अत्यंत त्रोटकपणे सांगते कारण वेळेची मर्यादा आहे आपल्याला. असो, तर हा जो प्रचार आणि ह्या प्रचाराला बंगाल, महाराष्ट्र, दक्षिण भारत या भागातले कित्येक विचारवंत भारावून जाऊन त्या पद्धतीचं प्रतिपादन करीत होते आणि सगळ्याच समाजाच्या मनामध्ये आता असं हळूहळू वाटायला लागलं होतं की खरंच आपला सनातन धर्म हा असाच आहे की ज्याच्यामुळे आपली अधोगती झालेली आहे, सोडून द्यावा तो धर्म. हे सगळ्या समाजाला असं वाटणं चांगलं नाही. समाजामध्ये झालेला धर्मामध्ये आलेला एखाद दुसरा दोष, एखाद दुसरा विचारवंत पुढे येऊन दूर करतो आणि अशी व्यवस्था या धर्मातच आहे आणि ती वापरली गेली आहे मेंटेनन्सचं काम. पण सरसकट सगळ्यांच्यामध्ये असा प्रचार करणं ही मोठी धोक्याची गोष्ट आहे आणि हा धोका ओळखला दयानंद सरस्वतींनी, आर्य समाजाचे संस्थापक. दयानंदांनी हे दाखवून दिलं की वेदामध्ये वैज्ञानिक विचार आहेत. आजकाल ठिकठिकाणी वेदांमधलं विज्ञान, वेदांमधलं अणुशास्त्र, वेदांमधलं रसायन, अमुक तमुक असे सेमिनार्स होतात, पुस्तकं होतात, लेखन होतं, भाषणं होतात. या सगळ्याची सुरुवात महर्षी दयानंदांच्या विचारांमध्ये आहे. तर त्यांनी हे विविध प्रकारांनी दाखवून दिलं की वेदांमधले विचार वैज्ञानिक आहेत. परिणाम असा झाला की इसवी सनापूर्वी काही हजार वर्षाचं एक पुस्तक आजच्याही काळात आणि त्यावेळच्या काळाच्या एक पाऊल पुढे असलेले वैज्ञानिक विचार मांडते. कणा ताठ झाला लोकांचा. इंग्रजांच्या विरुद्ध लढायला फक्त क्रांतिकारकच लागत नव्हते, सर्वसामान्य समाज सुद्धा ताठ उभा राहायला पाहिजे ना. हे काम महर्षी दयानंदांच्या आर्य समाजाने केलं, ज्यांनी वेदाबद्दल लोकांच्या मनात जहालपणा रुजवला की ज्याच्या बळावरती ते सुद्धा स्वातंत्र्यासाठी लढायला तयार झाले. पारतंत्र्य गडद होत गेलं तो काळ 20व्या शतकाच्या सुरुवातीचा. आणि त्याही वेळेला असंच सांगितलं जात होतं की हे तुम्ही पारतंत्र्यात पडलात कारण तुम्हाला राष्ट्र ही कल्पनाच नाही आहे. इंडिया इज पॉप्युलेशन अँड नॉट नेशन, असा प्रचार होता. तुम्हाला राष्ट्र माहिती नाही, तुम्हाला राज्य माहिती नाही, तुम्हाला राज्य करणं माहिती नाही. आणि एक प्रकारे एखाद्याच्या मनावरती 100 वेळा तू मूर्ख आहेस, मूर्ख आहेस, मूर्ख आहेस असं सांगितलं तर खरंच त्याच्या मनात संभ्रम निर्माण होतो, खरंच की काय आपलं असं आहे. ही नीती अवलंबली जात होती समाजाच्या बाबतीत. आणि तशीच ही वेळ आलेली होती की सगळ्याच समाजाला किंवा जनांना असं सांगितलं जात होतं की नाही, आपल्याकडे राष्ट्र वगैरे काही विचारच नाही आहेत. या पार्श्वभूमीवर एका महात्म्याने वेदातील राष्ट्रगीत, वैदिक प्रार्थनांची तेजस्विता ही पुस्तकं लिहिली. राजद्रोहाचा खटला भरला सातवळेकरांवरती की असं सांगतात. काय परिणाम काय झाला याचा की सातवळेकरांनी दाखवून दिलं. अथर्ववेदावरती त्यांनी खूप मोठं लिहिलंय. याच दृष्टीने अथर्ववेदाचं भाषांतर त्यांनी केलंय की वेदांना वैदिक काळामध्ये म्हणजे किमान इसवी सन पूर्व 5000 तर नक्कीच
यावेळेला राष्ट्र होतं, राजा होता, राज्यव्यवहार होता, परराष्ट्रीय धोरण होतं, सैन्य होतं, प्रजेशी वागण्याचे काही नियम होते, कर होता. म्हणजे राज्य चालवणं याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या त्या काळामध्ये होत्या. राष्ट्रगीत सुद्धा होतं. आ ब्रह्मन ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायताम नावाचा शुक्ल यजुर्वेदामध्ये मंत्र आहे. हा मंत्र सातवळेकरांनी वैदिक राष्ट्रगीत म्हणून पुढे आणला. आज तो अनेक ठिकाणी म्हटला जातो. मोठा तेजस्वी मंत्र आहे हा. आणि याच्यामधनं त्यांनी हे जे दाखवून दिलं ते झोंबलं इंग्रज सरकारला. 5000 वर्षापूर्वीच्या पुस्तकामध्ये वैज्ञानिक आहे, ठीक आहे, विज्ञानाचा भाग हा जरा इंटरप्रिटेशनचा भाग होता की या शब्दाचा असा अर्थ लावा, तशी फोड करा. म्हणजे बघा, यातनं तारायंत्र आहे असं कळतं, यातनं रेडिओ आहे असं कळतं, यातनं अमुक आहे असं कळतं. हा थोडा वेळ बाजूला ठेवू आपण. पण महर्षी दयानंदांनी लावलेले अर्थ हे वेदांनीच सांगितलेलं, म्हणजे वेदांच्याच मांदियाळीत असलेलं निरुक्त नावाचं एक पुस्तक आहे, त्याला हाताशी धरून लावलेले होते. असे कल्पना किंवा लहरीपणाचा तो भाग नव्हता बरं का. पुढे पण सातवळेकरांनी जे अर्थ लावून दाखवलेले होते ते अर्थ मात्र नाकारणं इतकं सोपं नव्हतं. एक भूमिसुक्त आहे अथर्ववेदामध्ये. त्या भूमिसुक्ताला मला अमुक अमुक सगळ्या गोष्टी हव्या आहेत आणि फक्त सातवळेकरांनी सांगितलं भूमीच्या आधी मातृ शब्द टाकला, फक्त झालं मातृभूमी सुक्त ते. आणि या सगळ्या गोष्टी कशासाठी हव्यात? माझ्या देशाचं रक्षण करण्यासाठी. झालं काय की 5000 वर्षापूर्वीचं जर एखादं पुस्तक एवढ्या एवढ्या गोष्टी सांगतंय तर 5000 वर्षापूर्वी इंग्लंडमध्ये काय परिस्थिती होती, युरोपमध्ये काय परिस्थिती होती, काहीतरी भलतंच बाहेर यायला लागलं. 5000 वर्षापूर्वी इतक्या प्रकारची प्रगती ही युरोपमध्ये नव्हती. हे तर अगदी उघड सत्य आहे. मग तो जो काही त्रागा झाला त्या इंग्रज सरकारचा, हे सगळं झाल्यानंतर त्याच्या पोटी त्यांनी त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना दोषी ठरवलं. पुढे सुटले ते, पण त्यांचा प्रकाशक मात्र अडकला. असो, हा भाग वेगळा. मुद्दा आपला असा आहे की पारतंत्र्याच्या काळामध्ये लोकांच्या मनामधली अस्मिता जागी करण्यासाठी सातवळेकरांनी वैदिक प्रार्थनांचे, वैदिक राष्ट्रगीत किंवा प्रार्थनांचे तेज अशा प्रकारचे विचार प्रसृत केले आणि वेदांनाच हाताशी घेऊन दाखवून दिलं जनसामान्यात की वेदामध्ये पुरेपूर राष्ट्रीयता आहे, हे वेद आपले आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक पुरुषार्थ नावाचं मासिक काढलं. घरोघर ते वेदांच्या आवृत्त्या काढल्या. पहा, वाचा, विचार करा, आम्ही म्हणतोय ते खरं आहे वगैरे. आणि एक प्रकारचं प्रबोधन वेद याविषयी आणि राष्ट्रीयता लोकांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं खूप मोठं काम सातवळेकरांनी आणि त्यांच्याबरोबर असलेले जे होते या सगळ्यांनी केलं. ओझा वगैरे असे होते. एक मोठा गट होता या प्रकारच्या विचारांचा आणि यांनी वेदांना हाताशी धरलं. ही गोष्ट महत्त्वाची आहे. आजचा काळ वेगळा आहे बंधूंनो. आजचं संकट वैश्विक आहे. आधीचं एक संकट समाजावरती होतं, मगचं संकट राष्ट्रावर होतं. आजचं विश्वावरचं संकट आहे ते वैश्विक कलह आहेत, अशांती आहे, आमकं आणि तमकं ते माहितीच आहे सगळ्यांना. मी एका वेदाच्या संशोधन संस्थेमध्ये काम करते. माझ्याकडे एक कपाटभर पुस्तकं अशी निघतील की वेदांचा मानवतावादी संदेश, वेदांनी सांगितलेला बंधुभाव, हार्मनी इन वेदास, म्हणजे वेदांनी वैश्विक विचार कसा सांगितलेला आहे, पर्यावरणाच्या शुद्धीसाठी विचार कसा सांगितलेला आहे, समाज स्थिर आणि शांत राहावा म्हणून विचार कसा सांगितलेला आहे. अशा प्रकारे अनेक लोक पुस्तकं लिहितात, सेमिनार घेतात, विचार करतात, भाषणं करतात आणि समाजाला सांगतात की हा विचार वेदांनी सांगितला आहे, तो तुम्ही ऐका, पालन करा, या ना त्या पद्धतीने सांगा. वेदांनी सांगितलंय म्हणजे तो विचार मोठाच आहे, असा फेकाऊ नाहीये, तो शांतीचा आहे, तो वैश्विक आहे. तर आजच्या संकटावरती सुद्धा विचार सांगणारे या त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारे सुद्धा तत्वचिंतक, विचारी, प्राध्यापक असतील, हे या वेदांचाच आधार घेत आहेत. आपल्याला असं वाटेल की संकट आल्यावरती बाहेर पडण्याचा मार्ग वेदांनी सांगितलाय असं मी सांगतेय. 5 एक उदाहरणं दिली मी. मग असं काही आहे का की वेदाचं पुस्तक उघडलं तर पान 4 वर या संकटाचा काही मार्ग असेल की पान 5 प्रकरण 3 मध्ये मंडल 2 5वं सूक्त? असं नसतं ते. असा कुठल्या पानावर किंवा पुस्तकात तो अर्थ नसतो. याला विहंगम दृष्टी किंवा एक सॅटेलाइट व्ह्यू ज्याला टाकला
की जे काही तो घेतो वाचक विचारवंत, तो त्याच्या दृष्टीने वेदाचा अर्थ असतो, तो संदेश असतो. आता विठोबासी शरण जावे म्हणल्यावर विठोबा शब्द वेदात कुठे आलाय असं तुम्ही विचारलं तर मी सांगेन नाही आलेला हा शब्द. मग कसं सांगितलं त्यांनी? ते असं सांगितलं की ह्या प्रक्रियेला हर्मेनेटिक्स असं एक नाव आहे की जेव्हा एखादा जाणता विचारवंत आपल्या भोवताली असलेल्या संकट, अशांतता, त्रास, अरिष्ट, विघ्न यांनी चलबिचल होते, अशांत होतं, अस्थिर होतो, व्याकुळ होतो आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तो एखादं स्क्रिप्चर या प्रकारचं ग्रंथ, धर्मग्रंथ या प्रकारचं पुस्तक वाचतो तेव्हा त्याला असं वाटतं की अरे यांनी सांगितले ना आपल्या अडचणीवरती उपाय, हे आपल्यालाच सांगितले, हे आपल्यालाच सांगितले. म्हणजे तो त्याच्यातनं एक बोध घेतो, एक संदेश घेतो. तर कुठल्या ओळीतनं घेतो का कुठल्या पानावरनं घेतो ही गोष्ट किरकोळ आहे, पण ते पुस्तक एवढ्या सामर्थ्याचं असतं हे मला सांगायचं आहे की ते त्या विचारवंतांना बोध देण्याची ताकद त्याच्यामध्ये असते आणि तसतसा बोध ते पुस्तक त्या विचारवंतांना त्या वेळेला देतं, नक्की देतं. अशा प्रकारे बोध या माणसांनी घेतले. हे बोध कशा स्वरूपाचे होते? हा अडचणीतून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे तो असं दाखवलं नव्हतं की हा आम्ही प्रकल्प केलेला आहे आणि सगळ्यांनी इकडून जा, असं नाही. विचार हा मुद्दा होता, त्यातला विचार दिला होता. कारण असं आहे, एक संस्कृत म्हण आहे, नहि देवा दंडमादाय रक्षंती पशुपालवत. एखाद्याचं रक्षण करायचं असेल तर देव काही हातामध्ये सोटा घेऊन त्याच्या मागे मागे जात नाही. यम तु रक्षितुम इच्छन्ति सुबुद्ध्या योजयन्ति तम. ज्याला वाचवायचं असेल ना त्याला ते सुबुद्धी देतात. तशी सुबुद्धी किंवा तसे चांगले विचार, तसे तारक विचार, तसे विधायक विचार त्या वेळेला त्या विचारवंतांनी वेदांमधून घेतले हे मला सांगायचंय. इतके वेद मौलिक आहेत आणि तसे ते समाजाला दिले आणि समाजाची घडी बसवण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. कित्येकदा ती बसली, कित्येकदा बसायच्या मार्गावर आली, तोवर पुढचं संकट आलं. असो, पण प्रयत्न केला आणि तो यशस्वी होऊ लागला होता हे नक्की. मला तर खरंच खात्री आहे अजून 100-200 वर्षांनी संकट एखादं नवं रूप धारण करेल, काय माहिती. पण आणि वेदही त्यावेळेला वेगळे असतील, वेगळ्या अशा अर्थाने की असेच शब्द असतील. एखादा परवलीचा शब्द उच्चारा सगळं समोर येईल. तंत्रज्ञानाला काहीही शक्य आहे. मग त्यावेळेचे सुद्धा विचारवंत आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी वेदाकडेच वळतील असं मला खरोखर वाटतं. खात्री आहे माझी, इतकं सामर्थ्य त्या वेदामध्ये आहे. आणि याचं कारण सांगू का? संकटाच्या वेळेला हाक मारावी आणि धावून यावं आणि आपल्याला कडेवर घेऊन त्या संकटातून बाजूला काढावं. असा कोण आप्त असतो आपल्या आयुष्यात की आपण अडचणीत पडल्यानंतर त्याला कळवळून हाका मारतो? आठवलं ना कोण आप्त असतो? संकटात पडल्यावर कळवळून आपण हाका कुणाला मारतो? आईला मारतो. सद्गुरूंना, म्हणजे ते आईच्या रूपामध्ये आपण त्यांना पाहतो म्हणून तर सद्गुरूंना हाका मारतो. तीच आपली निकटतम असते. माऊलींनी म्हटलंय, पै अहितापासून काढिती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती, माऊली जगा. नमस्कार. धन्यवाद ताई. परमपावन असा श्रावण महिना सुरू आहे. आजपासून श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या जयंतीचाही उत्सव हा आजपासूनच सुरू झालेला आहे. अशा या पवित्र कालामध्ये हा कार्यक्रम होतोय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी आपलं संपूर्ण जीवन हे वैदिक धर्माचं आचरण काटेकोरपणे कसं करावं याचा एक आदर्श त्यांनी समाजाला घालून दिला. संपूर्ण भारतभर भ्रमण करून, पायी प्रवास करून या वैदिक धर्माच्या माध्यमातून सगळ्या समाजाला त्यांनी
फार मोठं असं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की श्रीमद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या नंतर एवढं भ्रमण करून आणि वैदिक धर्म हा समाजापर्यंत पोहोचवणारे हे स्वामी महाराजच होते. स्वामी महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिलेत. त्या अनेक ग्रंथांमध्ये दत्तपुराण नावाचा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथाची सुरुवात, त्याचा पहिला अध्यायच ही वेदपाद स्तुतीने त्या ग्रंथाची सुरुवात आहे. आणि त्याच्यातले जे 64 अध्याय जे आहेत, प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही ऋग्वेदाच्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीने त्याची सुरुवात आहे. 64 श्लोक त्या वेदपादस्तुतीमधले स्वतंत्र आहेत, परंतु त्याच्यानंतर सुद्धा प्रत्येक अध्यायाची सुरुवात ही सुद्धा वेदमंत्रांनीच स्वामी महाराजांनी केलेली आहे. एवढं प्रचंड वेद वाङ्मय स्वामी महाराजांनी समाजाकरता खुलं करून दिलं की वेदाची ओळख स्वामी महाराजांच्या माध्यमातून ही सर्वांना व्हावी. हाच त्याच्यातला एक महत्त्वाचा उद्देश स्वामी महाराजांचा दिसतो. हे वासुदेव निवास आश्रम जो आहे हे स्वामी महाराजांचं स्थान आहे. आणि स्वामी महाराजांचं संपूर्ण वाङ्मय या वासुदेव निवासाच्या माध्यमातून परमपूजनीय श्री गुळवणी महाराज यांच्या आज्ञेने परमपूजनीय दत्त महाराज यांनी प्रकाशित केलेलं आहे. माननीय मंत्री महोदयांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी माननीय मंत्री महोदय गिरीशजी बापट यांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन, वेदग्रंथांचं पूजन आणि सद्गुरूंच्या प्रतिमेचं पूजन करावं. भद्रासखाय सख्यानि जानते भद्रैठान् लक्ष्मीर्निहिता देवाचे यो नो अग्ने अलोरिवामघायुरोरादिवामर्जयदिद्वयेन मन्त्रो गुरो पुनरस्तु सोऽस्मानो वृक्षे करन्वन्द्रुक्तैः संसृष्टन्धनामुभयां समाकृतमस्मभ्यं दत्तां वरुणश्चमन्योः भियन्दधानारुदयेषु शत्रवः पराजितासो अपनिलयन्ताम् स्वस्ति नो मिमेधामश्विना भगस्वस्ति देवैर्नरवणाः स्वस्ति पूषा असूरो दधातु स्वस्ति द्यावा पृथिवी सुचेतुना स्वस्ति वायुमुपब्रवामहै सोमं स्वस्ति भुवनस्य यस्पतिः बृहस्पतिं सर्वगणं स्वस्तये स्वस्तयो आदित्यासो भवन्तु नः विश्वे देवानो अद्या स्वस्तये वैश्वानरो वसुरग्निः स्वस्तये देवावन्द्रभव स्वस्तये स्वस्ति नो रुद्रपात्रं हसः स्वस्ति मित्रावरुणा स्वस्ति मध्ये रेवती स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृते स्वस्ति बन्धामनुजरेम सूर्याचन्द्रमसा विवा पुनर्दधता गुणोदाचानता सङ्गो मे महि स्वस्ति नन्दार्घमरिष्टनेमिं महद्भूतं वा
आजच्या या वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज जयंती आणि वेदमहर्षी घैसास गुरुजी यांची जन्मशताब्दी अशा या एकत्र असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वेदभवनावर ज्यांचं प्रेम आहे, जे वेदभवनामध्ये कायम येतात असे महाराष्ट्राचे अन्नपुरवठा मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, आयुर्वेदाचार्य डॉक्टर बालाजी तांबे यांचं या सगळ्या कार्यक्रमावर इतकं प्रेम आहे की आज सकाळी त्यांना SMS मिळाल्याबरोबर त्यांचा फोन आला की गुरुजी संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी येतोय, मी पुढे गावाला जाणार होतो पण ह्या कार्यक्रमाला येणं आवश्यक आहे, म्हणून उपस्थित असलेले आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे, वासुदेव निवासचे प्रधान विश्वस्त शरदभाऊ जोशी, विश्वस्त श्री देवीदासजी जोशी, वसंतराव गाडगीळ, आमच्या पाठशाळेचे विश्वस्त मुकुंदराव चितळे, भाग्यलता पाटसकर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, वेदाचार्यांची जन्मशताब्दी जानेवारीपासून सुरू झाली. त्यानिमित्ताने संपूर्ण भारतभर आम्ही कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. काशी त्र्यंबकेश्वरला पहिला कार्यक्रम झाला, त्यानंतर काशी, गया, प्रयाग, हरिद्वार, बंगलोर, कांची आणि आता वासुदेव निवास या ठिकाणी हे सगळे कार्यक्रम झाले आणि उद्यापासून ह्या वासुदेव निवासमधल्या कार्यक्रमाला प्रारंभ होतो आहे. या ठिकाणी कार्यक्रम करण्याचं शरदभाऊंनी आम्हाला आग्रह केला. त्याचं कारण वेदमहर्षी आणि गृहिणी महाराज यांचा अत्यंत घनिष्ठ संबंध होता. म्हणजे आम्ही 73 सालापर्यंत सदाशिव पेठेतल्या आपटेवाडा म्हणून आहे त्या ठिकाणी राहत होतो. 10 बाय 10च्या खोलीमध्ये आमचं घर होतं. आमच्या वडिलांची पाठशाळा होती, आमच्या वडिलांचं देवघर होतं. 10 बाय 10ची खोली. अत्यंत कठीण काळात त्यांनी ही वेदपाठशाळा सुरू केली. जेव्हा पाठशाळा सुरू केली तेव्हा एकच डोक्यात विषय होता की वेदांबद्दल लोकांच्या मनामध्ये आस्था आहे, परंतु ही आस्था वाढीच लागली पाहिजे. मग अशी भाग्यलताताईंनी सांगितलं, पारतंत्र्याच्या काळामध्ये आपल्या भारतामध्ये वेदावरची निष्ठा घालवण्यासाठी इंग्रजांनी अनेक प्रयत्न केले आणि त्यामुळे जवळजवळ पाठशाळा ह्या संपलेल्या होत्या. वडिलांनी जेव्हा पाठशाळा सुरू केली तेव्हा महाराष्ट्रात फक्त 4 किंवा 5 पाठशाळा होत्या 45 साली. पण त्यांनी केलेली अनुष्ठानं, त्यांनी केलेला वेदांचा प्रचार, या सगळ्याचं फळ हे आत्ता आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतोय. आज महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी 5 पाठशाळा होत्या तिथं जवळजवळ 70 पाठशाळा आज महाराष्ट्रात वेदांचं काम करतात. हे त्यांनी केलेल्या कामाचंच यश आहे असं आम्ही मानतो. आणि म्हणून त्यांची जन्मशताब्दी करायची असेल तर काय करायचं म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन 108 ऋग्वेद संहिता स्वाहाकार, हा संकल्प कठीण आहे. एक संहिता स्वाहाकार होणंसुद्धा कठीण आहे, परंतु त्यांनी अशीच अनुष्ठानं केली. त्यांनी 108 ऋग्वेदाची पारायणं घरामध्ये बसून वर्षभर रोज 40 अध्याय म्हणून त्यांनी केली. मग त्या पारायणाचं जे अनुष्ठान केलं तेवढंच आपण 108 स्वाहाकार करावे आणि म्हणून हा संकल्प करून आम्ही हा प्रयत्न सुरू केला. सत्यसंकल्पाचा दाता भगवान परमेश्वर आहे असं आपण म्हणतो. आपला संकल्प जर सत्य असेल तर कुठलीही अडचण येत नाही. आणि म्हणून त्र्यंबकेश्वरला स्वाहाकार सुरू झाल्यापासून इतका आम्हाला सगळ्या भारतभर सहकार्य मिळालं की आम्ही त्याचं शब्दात सांगूच शकत नाही. स्वतः बालाजींनी हरिद्वारचा स्वाहाकार जेव्हा आम्ही त्यांना हा विचार सांगितला तेव्हा ते त्या ठिकाणी आले. संपूर्ण यजमानपद त्यांनी भूषवलं आणि सर्वात आश्चर्य म्हणजे ते एकटे न येता, फक्त परिवाराला बरोबर न घेता, त्यांचे देश विदेशातले 100 शिष्यांना ते संहिता स्वाहाकार दाखवण्यासाठी घेऊन आले होते. जवळजवळ 50 महिला या परदेशातल्या होत्या. पण सांगायचं आश्चर्य, आमचा यज्ञ सुरू झाला की त्या महिला मांडी घालून ज्या बसायच्या त्या 10-10:30 पर्यंत त्या डोळेसुद्धा उघडायच्या नाहीत. आपल्याला हितनं मनुष्य गेला तरी आपण इकडं लगेच बघतो, परंतु इतकी त्यांच्या साधकांची तयारी आहे. रविशंकरांनी त्यांच्या मठात स्वाहाकार केला, तो तर फारच अभूतपूर्व झाला. आणि गेल्या महिन्यात कांचीला स्वाहाकार झाला, कांची मठामध्ये झाला, आत्ता गोकर्ण महाबळेश्वरला झाला. ह्या गृहिणी महाराजांच्या मठात हा कार्यक्रम होणं हे आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. भाऊंनी आम्हाला ही करण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढली सूत्र आर्वीकरांकडे देतो.
संपूर्ण झालेल्या कार्यक्रमाची थोडक्यात रूपरेषा मोरेश्वर गुरुजींनी आपल्याला या ठिकाणी विशद केली आणि हा एक फार महत्त्वाचा संबंध आहे आणि तो संबंध आजपर्यंत टिकून राहणं, परमपूजनीय गुळवणी महाराज, दत्त महाराज, काका महाराज आणि आज भाऊंपर्यंत तो संबंध घैसास गुरुजींचा आत्मीय संबंध टिकून राहणं ही खरोखरच भगवंताचीच इच्छा आणि त्याची कृपा. यानंतर वासुदेव निवासतर्फे वासुदेव निवासचे विश्वस्त श्रीमान देवीदासजी जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. श्री गुरु शरणम. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. श्री श्री गुरवे नमः. वासुदेव निवास हे पुण्यामधलं किंवा महाराष्ट्रामधलं जरी म्हणलं तरी शक्तिपीठाचं हे आद्यपीठ आहे आणि परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा आत्ता जयंती उत्सव पण चालू आहे. त्याचबरोबर परमपूज्य घैसास गुरुजी यांची पण जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा कार्यक्रम वासुदेव निवासमध्ये होत आहे, त्याबद्दल आम्हा सगळ्यांना आनंद होत आहे. खरं म्हणलं तर वासुदेव निवासची स्थापना आदरणीय परमपूज्य योगीराज गुळवणी महाराज यांनी 1965 साली ह्या वास्तूमध्ये वास्तुपीठ हे तयार करून इथे सुरू केली साधना. त्याआधी ते नारायणपेठेमध्ये राहत होते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. योगीराज गुळवणी महाराजांच्या नंतर ब्रह्मश्री दत्त महाराज कवीश्वर यांनी ही परंपरा योगाची, ध्यानाची, वेदविद्येची सगळी पुढे नेली. त्यांच्यानंतर योगीराज योग तपस्वी काका महाराजांनी नेली. या सगळ्या परंपरेमध्ये आम्ही स्वतः असं पाहिलेलं आहे की ब्रह्मश्री दत्त महाराज आणि परमपूज्य घैसास गुरुजी जर असे इथे आले काठी टेकवत, तर स्वतः दत्त महाराज बाहेर जात असत आणि दोघे मिळून आलिंगन देऊन आतमध्ये येत असत. एवढा स्नेह हा गुरु महाराजांच्या आश्रमामधले आम्ही स्वतः पाहिलेला आहे. आणि त्याचाच परिपाक म्हणून इथे ज्या वेळेला घैसास गुरुजींनी आम्ही सगळे हे बसले असताना 1 वर्ष 1.5 वर्षापूर्वी ही जेव्हा योजना आली की 101 सहस ऋग्वेद स्वाहाकार करायचे, त्याच्यामध्ये 108 त्याच्यामध्ये वासुदेव निवासमध्येही करावा आणि लगेच सगळ्यांनी त्याला मान्यता दिली आणि हा कार्यक्रम उद्यापासून इथे होत आहे. आनंद ह्याचा वाटतो की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं ज्या वेळेला शपथविधी समारोह होता त्यावेळेला संतपीठातल्या सगळ्या सत्पुरुषांना शपथविधीचं निमंत्रण होतं आणि आपल्या आश्रमाला सुद्धा त्याचं निमंत्रण आलेलं होतं आणि परमपूजनीय शरद भाऊ जोशी महाराजांना सुद्धा त्याचं निमंत्रण होतं. आणि मी आणि शरद भाऊ ज्या वेळेला तिथे आम्ही गेलो त्यावेळेला भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना योगांबद्दलची आम्ही छोटी एक पुस्तिका केलेली होती. ती पुस्तिका आम्ही त्यांना दिली आणि ज्या वेळेला शपथविधी पूर्ण झाला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्र्यांनी संतपीठावर बसलेल्या सगळ्या संतांना जेव्हा वाकून नमस्कार केला आणि सगळा कार्यक्रम संपल्यावर ज्या वेळेला आम्ही निघालो त्यावेळेला एक इच्छा शरद भाऊंनी व्यक्त केली होती की पुण्यातनं गिरीश भाऊंचा त्याचा नंबर लागला पाहिजे आणि गिरीश भाऊ मंत्री झाले पाहिजेत. हे ज्या वेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला, कारण पहिल्या शपथविधीमध्ये भाऊ तुमचं नाव नव्हतं आणि नंतर मग ज्या वेळेला शपथविधी झाला, पण ही सगळी आंतरिक इच्छा सगळ्या सत्पुरुषाची, सगळ्या संतांची त्या संतपीठांवरून झाली आणि आपल्या पुण्याचं रत्न हे बापट बापटसाहेब मंत्री म्हणून त्यांनी शपथविधी घेतली. हे खरंच भाग्याचं आहे आणि ते बापटसाहेब आज आपल्या ह्या ऋग्वेद स्वाहाकाराच्या उद्घाटन प्रसंगी लाभले. हा विशेष आभार आम्ही त्यांचे मानतो की त्यांच्यामुळे आपल्याला हा सगळा कार्यक्रम पुढे करता आला उद्घाटनाचा. तर गुळवणी महाराजांचा जो हा आश्रम आहे, हा आश्रम गुळवणी महाराजांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार आणि घालून दिलेल्या नियमानुसारच सगळा होत आहे. असाच पुढे सगळा हा नियम पुढे चालू राहतील
आणि गिरीश भाऊंना मला सांगायचं आहे की महायोगाकरता नरेंद्र मोदी साहेब सगळ्या योगा डे म्हणून त्यांनी जूनमधला डिक्लेअर केलेला आहे. तर पुण्यामधलं हे आद्यपीठ आहे. तर तुमच्यामार्फत जर काही सांगता आलं की हे पूर्व कार्यरत आहे आणि यामार्फत जर काही आपल्याला भारतात काही मार्गदर्शन देता आलं तर हे पाहावं असं माझी विनंती आहे. फार प्रास्ताविक बोलत नाही, आधीच लांबलेला आहे सगळा कार्यक्रम. आपल्या सगळ्यांचा आल्याबद्दल आभार मानतो आणि मी थांबतो. श्री गुरुदेव दत्त. एक छोटासा मध्ये एक कार्यक्रम घ्यायचा आहे. झेप हा विषय घेऊन कार्य करणारे श्री जगदीश चाफेकर या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांना घैसास गुरुजींचा एक सन्मान या ठिकाणी करायचा आहे. झेप हा विषय घेऊन श्री चाफेकर हे समाजातल्या उत्तुंग भरारी घेणाऱ्या व्यक्तींचा परिचय समाजाला व्हावा म्हणून काही प्रतिष्ठित व्यक्तींचे तैलचित्र आणि त्यांचा परिचय त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. आणि अतिशय आनंदाची गोष्ट अशी आहे की या प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये वेदभवनचे प्रधान विश्वस्त आणि प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर भट्ट खैसास गुरुजी हे एक आहेत. वेदमूर्ती मोरेश्वर गुरुजींनी आजपर्यंत केलेल्या उत्तुंग कार्याची दखल श्रीमान चाफेकरजींनी घेतली आहे. गेल्या 8 महिन्यांपासून संपूर्ण भारतभर परमपूजनीय गुरुजींच्या जन्मशताब्दी निमित्त वेदमूर्ती मोरेश्वर गुरुजींनी या यज्ञाच्या माध्यमातून वेदप्रचाराचं वेदप्रसाराचं कार्य मोरेश्वर गुरुजी करत आहेत. आणि त्या निमित्ताने माननीय गिरीशजींच्या हस्ते श्री चाफेकरजी मोरेश्वर गुरुजींचा सत्कार या ठिकाणी करतायत. मोरेश्वर गुरुजींचं तैलचित्र त्यांनी तयार केलेलं आहे आणि ते त्यांना भेट देत आहेत. केलेल्या कार्याची समाज कसं दखल घेतो याचं हे उदाहरण आज आपल्या समोर दिसतंय. यानंतर मी माननीय गिरीशजी बापट यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या वेदाचार्य घैसास गुरुजी जन्मशताब्दी निमित्त ऋग्वेद महायज्ञाचं उद्घाटन त्यांनी या ठिकाणी करावं. श्री परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांची जयंती आणि वेद महर्षी विनायक भट्ट घैसास गुरुजी यांची जन्मशताब्दी वर्ष या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व महानुभाव, कार्यक्रमाला उपस्थित बंधू भगिनी, माता, वडीलधारी मंडळी आणि मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो की गेले कित्येक वर्ष घैसास गुरुजी म्हणजे आमचा मोरेश्वर आणि आम्ही मित्र आहोत लहानपणापासून. आणि मी मुंबईहून पुण्याला येत होतो आणि त्याचा मला फोन आला गुरुजींचा, तांबे साहेब, की असा असा कार्यक्रम आहे.
मी त्याला डायरी न बघता सांगितलं की काही असलं तरी मी येणार. फक्त ते अतिप्रेम काही वेळेला, आणि मी लगेच डायरी काढली आणि त्याच्यात लिहून टाकलं, पण गुरुजी म्हणजे वेद पाठशाळा असं समीकरण असल्यामुळे कॅम्पातनं जे निघालो बाहेरची गर्दी टाळण्याकरता, ते चांदणी चौकातनं वेदपाठ शाळेच्या दारातच उभं राहिलो आणि तिथे बघतो तर काहीच गर्दी नाही, दार बंद. मग जरा धक्का बसला, अरे आपलं चुकलं. अर्थात मोरेश्वरने हे सगळं मला आधी सांगितलं होतं, त्यांचा काहीच दोष नाही, दोष माझाच आहे. आणि म्हणून यायला उशीर झाला. खरं तर मंत्री असूनही वेळेवर जाण्याचा संकल्प मी सोडलाय. 95% यश त्यात मिळतं, 5% ट्रॅफिकमुळे आणि आधीचा कार्यक्रम लांबल्यामुळे काही वेळेला प्रॉब्लेम येतो, तो माझ्या हातामध्ये नसतो. साधारण वर्षभरामध्ये 2,500-3 हजार कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याचं माझा कार्यक्रम हा गेली अनेक वर्ष आहे आणि त्यामुळे आपल्यासारख्या सगळ्यांना थांबावं लागलं. विशेषतः मी तर गुरुजींना म्हटलं की तुम्ही कार्यक्रम सुरू करा, अशी चूक झालेली आहे आणि लोकांना माझ्यामुळे थांबायला लागता कामा नये. आज अशा काही कार्यक्रमातनं मी भाषण करावं असं मलाच अपेक्षित नाही. त्याचं कारण असं आहे की बालाजी साहेब, आपल्याला बोलता जरी फार चांगलं येत नसलं तरी आपण कुठे बोलावं, किती बोलावं याचं ज्ञान आपल्यासारख्यांकडनंच आम्ही घेतलं आहे. त्यामुळे हा काही कार्यक्रम मी बोलण्याचा नाही आहे, मी ऐकण्याचा आहे आणि त्याची अनुभूती घेण्याचा आहे. त्यामुळे शरदराव, आपण तर माझ्यावर प्रेम करताच, सर्व परिवार आपला प्रेम करतो. आयुष्यामध्ये असं पद मिळाल्यानंतर त्या पदाच्या माध्यमातून किती जास्तीत जास्त लोकोपयोगी काम समाजाकरता, देशाकरता आणि धर्माकरता मी करू शकतो याची कोशिश मी करत असतो. इतकं भरभरून परमेश्वराने आणि तुम्ही लोकांनी मला दिलं, त्यातनं उरताय होणं अवघड आहे, उतराय होणं अवघड आहे. पण आपल्या जीवनाच्या ज्या संकल्पना आहेत, कोणाकोणाच्या काही असतात, पण आमच्यासारख्याची जीवनाची एक संकल्पना आहे आणि आमच्यावर झालेले संस्कार आहेत. ते आपल्यासारखे, आता पंडितजी पण इथे बसलेत, बालाजी साहेब इथे बसलेत. मोरेश्वरच्या वडिलांना 73 साली, तर तो सांगतोय मला तर 1965 सालचं आठवते, 64 सालचं आठवतंय. कारण ह्यांचे मामा आपटे हे मला रमणबागेत शिक्षक होते आणि आम्ही त्यांच्या वाड्यामध्ये गणित शिकायला जात होतो. ते गणित काय आम्हाला जमलं नाही, पण शिकायला जात होतो. आणि त्या निमित्ताने सर्व घैसास कुटुंबियांचं, यांचे एक बंधू टेलकोत, ते सगळं कुटुंब आमच्याशी काही ना काहीतरी नात्याने जोडलेलं. आणि माणूस जर जिद्दी असेल आणि चांगलं काम करण्याचं जेव्हा त्याच्या मनामध्ये असतं, तेव्हा कुठपासून कुठपर्यंत जाऊ शकतो. तर सर्व घैसास कुटुंबीय आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांना वाकूनच नमस्कार केला पाहिजे. नाहीतर 10 बाय 10च्या खोलीतनं आज मठाचं जे स्वरूप आहे, इतकं भव्य दिव्य आणि त्याच्यात चालणारं काम हे त्याहून अतिभव्य, ह्याला काही तोड आहे असं मला वाटत नाही. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात अशा ज्या संस्था पाहिल्या, व्यक्ती पाहिल्या, त्याच्यात मोरेश्वरजी तुम्ही आमचे आदर्श आहात असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. मी फार आता वेद, उपनिषद, वेदातलं तत्वज्ञान ह्याच्यात जाऊ इच्छित नाही, कारण तो माझा अधिकार नाही. अधिकारवाणीने बोलणारे आणि त्याप्रमाणे आयुष्य समर्पित करणारे सगळे लोक इथं बसलेले आहेत. ह्या देशाची संस्कृती आणि धर्म हा एकेकाळी जगाला मार्गदर्शन करत होता आणि मधला एक
400-500 वर्षाचा काळ असा गेला, विशेषतः निजामाच्या आक्रमणानंतर आणि ब्रिटिशांच्या आक्रमणानंतर, की हे सगळं मुळापासून उखडून टाकण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. म्हणजे आमचा छोटा शेख सल्ला दर्गा जो आहे ते पुण्येश्वराचं मंदिर, बालाजी साहेब खाली सगळं मंदिर आहे आणि वर सगळी मशीद आहे. एखाद्याने मशीद बांधली तर मी वाईट मानणारा माणूस नाही, पण त्याने ती स्वतः बांधावी आणि मुस्लिम धर्मियांनी प्रार्थना करावी, काही वाकडं नाही. पण जी मनोवृत्ती ठेवून ह्या हिंदुस्थानला नामशेष करण्याचं, हिंदू संस्कृती नामशेष करण्याचं आणि हिंदू संस्कृतीतल्या वेद उपनिषद सांगितलेलं जगाला तारण देणारं तत्वज्ञान नष्ट करण्याचं आणि एक विलासी भोगी वृत्तीकडे समाज आणि देश आणि जग नेण्याचं जे आहे, मला असं वाटतं की त्याला उत्तर हे फक्त वेदातच आहे. आणि त्या वेदांचं पालन आपण सगळे करतो, प्रसार करतो, प्रचार करतो, त्याला प्रसिद्धी देतो. वेळ लागेल. आधी एक काळ तर असा होता की वेदाचं नावच काढायचं नाही. महाराष्ट्रात होता, या पुण्यात होता. पण जसं जसं आता त्याचं महत्त्व लोकांना पटायला लागलं, तसं तसं हे आता अधिक पुढे जाणार आहे. आणि म्हणून मोरेश्वरजी आपल्या प्रयत्नातनं पुण्यात वेदभवन हे एक भूषण असं ठरलं आणि अनेक विद्यार्थी त्याच्यातनं शिकून जातात आणि आमच्यासारखे कार्यकर्ते प्रेरणा घेतात. मला आठवते की मी लहानपणी गुळवणी महाराजांच्या ह्या मठातही चितळे साहेब येत होतो आणि शाळेतनं आम्ही यायचो हाफ चड्डीमध्ये आणि दिगंबरा दिगंबरा चा टाळ्या वाजवून झांजेच्या तालावर नाच करायचो. ते संस्कार आमच्यावर आहेत, ती शिकवण आमच्यावर आहे. आणि म्हणून कुठल्या पदावर आहे ह्याला माझ्या दृष्टीने महत्त्व नाही, ती जबाबदारी आपण आता योग्य पद्धतीने पार पाडतो का नाही, तर अशा संस्कारांमुळे ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो, एवढं मात्र मी नम्रतेने ह्या बाबतीत आपल्याला सांगू शकतो. आणि म्हणून ह्या आत्ता मी गुरुजींकडनं माहिती घेत होतो, मी गुरुजींना विनंती केली की एक कार्यक्रम आपण हे जे सगळ्या करायचे ठरवलेले आहेत याच्यातला ओंकारेश्वर मंदिरात मी करतो आणि आपण मला त्याच्या बाबतीत हो म्हणा. आणि त्यांनी लगेचच हो म्हटलेला आहे. 11 ऋग्वेद संहिता महायज्ञ जो कार्यक्रम आहे तो, त्याचं कारण मी ओंकारेश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे आणि मी शनिवारात राहणार असल्यामुळे पुरानंतर त्या मंदिराची स्थिती पाहत होतो काय आहे ती. पण आज आम्हाला आनंद वाटेल इतक्या चांगल्या स्थितीत आम्ही ते मंदिर आणलंय. खूप भाविक मदत करतात. मी सरकारकडनंही देवस्थानच्या करता जी मदत येते ती जवळजवळ आत्तापर्यंत 70-80 लाख रुपये तिथे खर्च केलेत. त्या देवळाचा कळसापासून ते भक्तांचं तिथलं वास्तव्य आणि येणारे कार्यक्रम. आणि म्हणून मला असं हे पाहिल्यावर वाटलं की ह्या मंदिरात हा कार्यक्रम करावा. त्याला काय येईल सगळं ते आम्ही बघू. आम्ही तिथले लोक आणि आमचे सगळे भक्त समर्थ आहेत आणि गुरुजींनी ते मान्य केलं, त्याबद्दल त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. मी मगाशी म्हटलं तसं ह्या दाराच्या आत येईपर्यंत मी मंत्री असेल, पण दारात प्रवेश केल्यानंतर, ह्या गाभाऱ्यात आल्यानंतर, या मंदिरात आल्यानंतर मी कोण आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे. ती सगळी वस्त्र बाहेर असतात, तिथे नाही. आणि म्हणून गुरुजी जेव्हा मला म्हणले की तिथे बसा, तेव्हा गुरुजी मी नम्रतापूर्वक नाकारलं. त्याचं कारण त्याची एक योग्यता आहे, ते एक पीठ आहे. हे अशीच मंडळी त्याच्यावर बसली पाहिजेत. आमच्यासारख्यांनी शक्यतो बसू नये. म्हणजे त्याच्यात काही गमतीचा किंवा चेष्टेचा भाग नाही. आपल्याला आपलं कळलं पाहिजे की आपण कुठे बसायचं म्हणून. संत कबीराचा एक दोहा आहे, तो मी पाठच केलाय. ऐसी वाणी कहे तू कि कोई न कहे झूठ, और ऐसी जगह बैठ तू कि कोई न कहे उठ. तर मला उठ कोणी म्हणणार नाही हे माहिती आहे,
पण बसतानाही विचार करण्याची पात्रता माझी असली पाहिजे. आणि म्हणून आमची पात्रता तुमच्या पायापाशीच बसण्याची आहे आणि ती तशीच ठेवा, तरच आमच्या हातून चांगलं काम होईल. नाहीतर आम्ही सामाजिक जीवनात असे काही वाहत जात असतो प्रवाहामध्ये, तर आमची पण व्यसन कोणाच्या हातात द्यायची असेल तर ती तुमच्याच आहे. आणि म्हणून या अत्यंत एका पवित्र धार्मिक ह्याचं फॅक्टरीतल्या प्रोडक्शन सारखं दिसत नाही आणि दिसणारही नाही की आज वेदांचं पठण केलं, वेदांचा अभ्यास केला, 100 सेंटीमीटरनी वेद हा विषय पुढे गेला, असं ह्याच्यात दिसत नाही. थांबावं लागलं, करावं लागलं, सोसावं लागलं. आणि आता ह्या देशाचा तो काळ आला असं मला वाटतं. भले तो नरेंद्र मोदीच्या रूपाने आला असेल. योगा दिन पूर्ण जगभर 241 देश, बालाजी तांबे साहेबांनी तर सगळी आपली हयात, सगळी इस्टेट, काय नाही ते सगळं ह्या कामाकरता अर्पण केलं. अशांच्या त्यागातून आणि शिकवणीतून हे दिवस आता आपल्या देशाला येत आहेत. आणि मोदीजींची दृष्टी अशी आहे की केवळ देशाला नाही तर मला सगळ्या जगाला हे सांगायचं आहे की योग काय, वेद काय, धर्म काय. काही धर्मांध लोकांनी धर्माचा चुकीचा अर्थ लावून समजापेक्षा गैरसमजच जास्ती करून दिले, दुर्दैवाने. मी त्या विषयात आत्ता जात नाही, तो विषयही नाही आत्ताचा. पण खरा कुठला धर्म आहे, वेदात काय सांगितलंय आणि ते आमच्या आचरणात येतं का? मला असं वाटतं की ते जेव्हा आचरणात येतं तेव्हा मग टीका करायला कोणी पुढे येणार नाही. जे आज ह्याही गोष्टींवर टीका करणारे महाभाग आपल्याकडे आहेत, पण त्यांनी जर वेद वाचले, वेद समजून घेतले, वाचणं तर सोडा, पण त्यांना ते मुद्दामून करायचं नाही. आणि म्हणून आता एक असा काळ, उज्ज्वल काळ ह्या देशाला येतोय. चांगली चांगली माणसं राज्य सत्तेवर येत आहेत, ज्यांना ह्या सगळ्याची जाणीव आहे. आणि म्हणून त्यांनी केलेलं कार्य तर आहेच, पण त्यांच्या कार्याबरोबर आपलंही कार्य हे तेवढंच तोला मोलाचं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मोरेश्वरजी ह्या पुढच्याही वर्षीच्या सगळ्या कार्यक्रमात पालकमंत्री ह्या नात्यानं आणि त्याहीपेक्षा आपला एक भक्त, मठाचा एक शिष्य भक्त ह्या नात्यानं जितकं मला अधिकाधिक करता येईल आणि आपण करू शकतो. मला आठवतं की मोरेश्वरजींनी जेव्हा मागे इकडे एक महाब्राह्मण सभेचं अधिवेशन घेतलं होतं, अगदी भव्य दिव्य घेतलं होतं. आणि ह्याच्यात काही घाबरण्याचं, लाजण्यासारखं काही कारण नाही. आपण जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक चांगला विचार करण्याकरता पुढे येतो. आणि विचार हा कोणा एकाची मक्तेदारी नाही आहे, हा समाजाला देण्याचा विचार आहे. असं कधीच वेदात म्हटलं नाही की तू ऐकू नको, तू म्हणू नको, तू ह्याचा अभ्यास करू नको. मधल्या काळात कोणी ते काही वेगळ्या कारणाने म्हटलं असेल, पण समजापेक्षा गैरसमजच अधिक वेगाने समाजामध्ये पसरत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की मला माझ्या आयुष्यात जे खूप चांगले आणि मोठे कार्यक्रम झाले, मी ह्याची तुलना केवढा मोठा हॉल आहे, किती लोक आहेत अशी करतच नाही आणि ती करूच नाही. ह्या कार्यक्रमाचं महत्त्व हे शब्दांच्या पलीकडे आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आज हा लाभ मला मिळाला. गुरुजी, निश्चितपणे आपण हक्काने आपला एक सेवक या नात्यानं जरूर मला काम सांगा आणि निश्चितपणे सर्व प्रकारचं सहकार्य या पुढच्या कार्यक्रमाला. आणि मला आठवतंय मी वेदभवनात अण्णा जोशींबरोबर, शिवाजीराव आढावांबरोबर लहानपणापासून आम्ही स्कूटरवर येत असो, मोरेश्वरशी गप्पा मारत असू. हा म्हणता ही एक अशी वास्तू तयार झाली की जगात, देशात नाव जिचं आहे अशी आहे. आणि अशा कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला मिळालं. जोशी साहेब, अरविंदजी, आमचे आदरणीय बालाजीजी, चितळे साहेब, पाटसकरताई, आमचे पंडितजी समोर बसलेत, अनेक लोक ओळखीचे. वेळाभावी सगळ्यांची नावं मी घेत नाही, पण मी स्वतःलाच धन्य समजतो की ह्या कार्यक्रमात मला आज सहभागी होता आलं. आणि आपण सगळेजण हे काम करू. अडचणी आहेत, येणार आहेत. अडचणींवर मात करण्याची ताकदही स्वामीजी आपल्याला देतात, महाराज आपल्याला देतात, ही वेद पाठशाळा देते.
नाहीतर इतकं आयुष्यभर काम करूनही बालाजी तांबे आपल्याला खटखटीत उभे दिसतात. चारी बाजूने कोणी काही केलं तरी डगमगत नाहीत. त्याचं कारण त्यांना माहिती आहे की ते जे करत आहेत हे चांगलंच करत आहेत, मोठं कार्य त्यांच्या हातनं होत आहे. आणि म्हणून एक दोघांनी कुठं काही हे केल्याने म्हणजे सूर्यावरती थुंकल्याने सूर्याला काहीच होत नसतं, उलट थुंकीच आपल्या अंगावरती येत असते उलटी. आणि म्हणून बालाजीजी मुद्दाम आपला उल्लेख तांबेसाहेब मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो की तुम्ही हे चांगलं काम करत असताना अनेक अडथळे आणि तुमच्या पुढे उभा आहे, पण तुम्ही डगमगू नका, डगमगतच नाही. सगळा समाज आणि आमच्यासारखे सगळे तुमच्या पाठीमागे उभे आहेत आणि उभे राहतील. आणि ह्याच्या यादी जेव्हा वेळ आली आणि गुरुजींनी आम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा आम्ही उभे राहिलो. ह्यापेक्षा अधिक काही बोलावं असं मला वाटत नाही. मी नेहमी सांगतो की काही ठिकाणं असतात जिथं आम्ही लोकांना समजून सांगतो, काही ठिकाणं असतात जिथं आम्ही भाषण करतो, पण हे ठिकाण असं आहे की इथे समजून सांगण्याची गरज नाही, समजून घेण्याची गरज आहे. आणि वेद आणि वेदपाठ शाळेची कामं समजून घेण्याच्याच उद्देशाने मी या कार्यक्रमाला आलो. इथे आलेल्या सर्व आदरणीय व्यक्तींना मी नमस्कार करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरीशजी. गिरीशजींनी ओंकारेश्वर मंदिरामध्ये यज्ञ करण्याची इच्छा व्यक्त केली आणि मोरेश्वर गुरुजींनी ती मान्य केलेली आहे. वेदाचार्य घैसास गुरुजीं हे गिरीशजींचं एक आदराचं स्थान हे त्यांच्या बोलण्यातूनही आपल्या लक्षात आलं. आणि मोरेश्वर गुरुजींचा त्यांचा फार जुना संबंध, म्हणजे आम्ही विद्यार्थी असताना नेहमी पाहत होतो की त्यांचं जे येणं होतं, आता त्यांनी जे उल्लेख केले त्यांचा उल्लेख करणे हे फार आवश्यक आहे. शिवाजीराव आढाव, अण्णा जोशी वगैरे यांच्यासोबत अनेकदा गिरीशजी आलेत आणि त्यांचं असंच प्रेम वासुदेव निवासवर आणि वेदभवनवर असावं अशी मी त्यांना विनंती करतो. विनंती करण्याची आवश्यक नाही, ते आहेच आहे. आणि ते आज या ठिकाणी उपस्थित झालेत त्याबद्दल वेदभवनतर्फे आणि वासुदेव निवासतर्फे मी त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आदरणीय आयुर्वेदाचार्य बालाजींची इच्छा आहे की 2 शब्द ते आशीर्वाद या ठिकाणी आपल्या सर्वांना देतील. आदरणीय वेदमहर्षी, वेदपुरुष, आपले माननीय मंत्री महोदय आणि या सर्वांनी 2 मिनिटाची संधी मला दिली. या ठिकाणी लहानपणापासून बरेच दिवस महाराज असेपर्यंत मी बराच येत असे. महाराजांची थोडी सेवा करायचा आहे मला लाभ झालेला, कारण महाराज आणि माझे वडील हे गुरुबंधू आणि आमच्या घरातही टेप्पे स्वामीचीच दीक्षा असल्यामुळे हा योग मला आला. आत्ता बापटसाहेबांनी जे काही सांगितलं की एवढं कार्य केलं वगैरे, ते कार्य जे आहे ते ह्या शक्तीच्या माध्यमातूनच झालेलं आहे, ते मी केलेलं नाही. आणि या ठिकाणी हा शक्तीचा एक मोठा संगम, जसं ज्ञान आणि शक्ती, शिवशक्ती, कवीश्वर महाराज ते आमचे वडिलांचे साध्यायी असत, परंतु ते ज्ञान, वेद हे मुख्य ज्ञान आणि त्या वेदाचा अनुभव ही ती गोळवडी महाराजांची दीक्षा. अशा तऱ्हेने हा जो काही संगम आहे दोनाचा तो आपल्याला पाहायला मिळतो. कारण नुसतं ज्ञान असतं ते उपयोगाचं नाही आणि कुठला अनुभव आला तर त्याला समजल्याशिवाय त्या अनुभवाचंही काही ज्ञान नाही. आणि आपली ही जी दीक्षा आहे ती दीक्षा आपल्याला अनुभव देते आणि वेद जे आहे ते ज्ञान आहे. आणि हा संगम असल्यामुळे हे सर्व जगभर आवश्यक आहे. आणि सध्याचं जे काही मानसिक आणि संपूर्ण पर्यावरणाचं काय तूट झालेली आहे, पर्यावरणाचा नाश झाला आहे, जनपदोध्वंस झालेला आहे, त्याच्यावरती वेद हे एकमेव उत्तर आहे. परराज्यातून परदेशातून याची खूप महती कळलेली आहे. आपल्या इथेही वेदाची सेवा आपण सर्व करतो आहोत आणि हा वेद वाढावा आणि आम्हाला असाच आशीर्वाद देऊन हातून आमच्या काम करून घ्यावं एवढी इच्छा प्रदर्शित करण्यासाठी. आणि या पवित्र स्थानामध्ये जी इच्छा प्रदर्शित करीन ते होईल अशासाठी म्हणून मी 2 शब्द बोलून थोडा विलंब केला, परंतु आपले सर्वांचे आभार.
या कार्यक्रमाला उपस्थित आयुर्वेदाचार्य आदरणीय बालाजी तांबे, सौभाग्यवती भाग्यलताताई पाटसकर यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व उपस्थितांमध्ये पंडित वसंतरावजी गाडगीळ आणि सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आत्ता हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.